मंडळी, आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनचं बगाड पार पडले। पण हे बगाड नेमकं असतंय तरी काय? तर बघा, भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांच्या लग्नाचा दिवस पाहून ही यात्रा भरवली जाते। या यात्रेचं बगाड पूर्ण लाकडापासून तयार केलं जातं। त्याचं वजन किमान 2 ते 3 टन एवढं तरी असतंच। या बगाडामध्ये कुठेही लोखंडाचा वापर केला जात नाही। पण बावधन गावातील सुतार समाजाची व्यक्ती यात्रेच्या 8 ते 10 दिवस आधी 24 तास काम करून हे बगाड तयार करते। होळी पौर्णिमेच्या दिवशी गावातील सर्व व्यक्ती गावातल्या मंदिरात जमा होतात। ज्या व्यक्तीचा नवस पूर्ण झाला आहे त्याच्या नावाची पाने बनवली जातात। त्यानंतर भैरवनाथाच्या मूर्तीसमोर ती पाने ठेवली जातात आणि कौल लावला जातो। ज्या व्यक्तीच्या नावाचं पान पडतं तो व्यक्ती बगाड्या म्हणून घोषित होतो। यात्रेच्या दिवशी त्या व्यक्तीला बगाडावर लटकवलं जातं आणि संबंध गावातून ही बगाड जातं। त्यावेळी गुलालाची मनसोक्त उधळण करत बगाडावर खोबरं उधळत ही यात्रा बगाडासहित पुढे जाते। या यात्रेला संपूर्ण पंचक्रोशीतून लोक हा उत्सव पाहायला येतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला फॉलो करायला विसरू नका।